सामना रंगणार येतो चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवाद वैभव आणि त्यानंतर होणारा सामना येतो ओम जाकमाता कापोली विरुद्ध उत्कर्ष। ओम जाकमाता कापोली विरुद्ध उत्कर्ष दोन्ही संघांना विनंती आहे आपापले संघ तयारीत ठेवायचे आहेत। ओम जाकमाता कापोली विरुद्ध उत्कर्ष चालू सामना रंगणार आहे तो म्हणजे चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवाद वैभव। चला दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे। चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवाद वैभव। चला चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवाद वैभव। आपल्याला वेळ देण्यात आली होती संध्याकाळी 8 वाजताची, आता आधीच 9 वाजून गेलेत, आणखी वेळ घेऊ नका। चालू सामना झाल्यानंतर लगेच होणारा सामना आहे तो ओम जाकमाता कापोली विरुद्ध उत्कर्ष। ओम जाकमाता कापोली विरुद्ध उत्कर्ष। चला चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवाद वैभव मैदानात ताबा घ्यायचा आहे। चला चिंचमाता बोरली आणि विंचवाद वैभव आपण यजमान संघात कृपया लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा आहे। सुस्वागतम 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 सर्व कबड्डी रसिकांचं या ठिकाणी विंचवादेवी क्रीडा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित होतोय तो या वर्षीचा सर्वात फेवरेट असा संघ म्हणजेच चिंचमाता बोरली संघ आणि त्यांचा सामना रंगणार आहे तो म्हणजेच विंचवादेवी ब या संघाच्या दरम्यान। आज सर्व मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतोय की आपण जो मराठी बाणा दाखवतो जी मराठी मातृभाषा आपली आहे तो दिन 27 फेब्रुवारी या दिवशी गदी माडगुळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी राजभाषा दिन आपण साजरा करीत असतो आणि आजची ही कबड्डी स्पर्धा काल रंगली होती ती श्रीवर्धन मर्यादित कबड्डी स्पर्धा ती पहाटेपर्यंत रंगली होती। अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं ते विंचवादेवीच्या माध्यमातून आणि आता चालू होणारा सामना आहे तो विंचवादेवी बी वर्सेस चिंचमाता बोरली पंचतांच्या दरम्यान एक संघर्षपूर्ण सामना होण्याची अपेक्षा, कारण का प्रेक्षक वर्ग जो ज्यांच्या मागे आहे तो म्हणजेच विंचवादेवी श्रीवर्धनच्या मागे आणि तितकाच चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो तोच म्हणजेच चिंचमाता बोरली। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11,111 आणि चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,777, तृतीय आणि चतुर्थासाठी 4,444 आणि चषक दिली जाणार आहेत। अशी ही भव्य दिव्य अशी ही कबड्डी स्पर्धा श्रीवर्धन मसा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या ठिकाणी खेळली जाते। खरोखरच जवळजवळ 16 संघांना या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून जो काही विजयी होणार आहे तो विंचवादेवी क्रीडा मंडळाचा
विजेता कोण होणार आहे ते आपण पाहायचं आहे. चषकावर कोण नाव करतोय ते येणारा काळ सांगेल. पण या ठिकाणी पहिल्या फेरीचे सत्र या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजेच यापूर्वी झालेले सामने अतिशय रोमहर्षक आपण पाहिले असाल, सर्वांनी आनंद घेतला असेल. तर आता पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना. या पुढील सामना मी आयोजकांना विनंती करतोय की आपण इथून स्टार्ट करायचं ना. सांगितलं ना कुठं तरी राहून आता नाही सांगितलं बोल ना काहीतरी इथनं ना काय ना हा राऊंड हा उत्कर्ष उत्कर्षाचं नाव ऐकलं. तर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी रंगेल. ते प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सांगतोय. आपल्या श्रीवर्धन शहरातील संघ असणारे ते उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि त्यांची गाठ पडणारे ते बलाढ्य अशा ओम जाकमाता कापोली या संघाच्या समोर. तर पंचांना विनंती करतो वेळ फार का घालू देऊ नका. एक चांगलं संघर्ष या ठिकाणी आपला अनुभव व्हायचा आहे. परंतु मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना की आपण दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि आम्हाला सहकार्य करते त्याबद्दल तुमचं लाख लाख आभार व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी चढायसाठी जातो तो प्रथमेश. तर प्रथमेश तोंडलेकरची चढाई पहिली चढाई घेऊन येतोय तो चिंचमाताकडून आणि त्याचा समोर आहे तो म्हणजेच मजबूत असा डिफेन्स विश्वादेवी जिमनेश्वर कोणचा. खरोखरच त्यामध्ये आपल्याला राज आणि श्रीश जर का मैदानामध्ये असतील तर खरोखरच या सामन्याचं ते नक्कीच चित्र पालटू शकतात. अशी सुंदर खेळी त्यांनी दिव्यागर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये केली होती. परंतु या ठिकाणी राज आहे का श्रीश आहे ते का मला नाव कळत नाही. परंतु या ठिकाणी एक गुण प्राप्त करून देतोय तो म्हणजेच प्रथमेश आपल्या संघासाठी. चढ्यासाठी जातोय तो प्रसाद आणि त्याच्यासमोर आहे ते 7चं क्षेत्ररक्षण. एक चांगला खेळ अपेक्षित असलेल्या श्रीवर्धनवासियांना, कारण यानंतर क्वार्टर फायनलचे सामने रंगणार आहेत आणि त्यानंतर सेमी आणि फायनल. तर प्रसाद चढाई करतोय तो चिंचमाताच्या अंगणामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगला भरपूर असा डिफेन्स आणि चांगले रेडर आपल्याला पाहायला मिळतील. टाळ्या या खेळाडूसाठी जोरदार झाल्या पाहिजेत ज्यानं श्रीवर्धनचं नाव रोशन केलंय. तो श्रुतिक चव्हाण चढायसाठी जातो ज्यानं 100 मीटर स्पर्धेमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचं आपल्या श्रीवर्धन तालुक्याचं आणि स्वतःच्या गावाचं नाव रोशन केलं होतं. असा हा 15 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू की दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडियाच्या माध्यमातून 100 मीटरमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून दिलं होतं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामगिरीवर. तोच या ठिकाणी चढाई करतोय आणि त्यासाठी या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. आणि तो माघारी परतला त्याला प्रत्युत्तर. तर ऋतिकची या ठिकाणी आपण कहाणी ऐकत असताना आमचं खरोखरच गुणलेखकाचं भान काय राहिलं नाही आणि चढ्यासाठी गेला या ठिकाणी 2 जर्सीनं प्रदान केलेला विंचवा देवीचा हा खेळाडू. तर राज श्रीवर्धनकर नाही तर आपल्या संघामध्ये पाचारण केलं आहे तो चिंचमातानं नवीन खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नाव कळलं तर खरोखरच आनंद होईल. साहिल गाणेकर एक प्रज्योत गाणेकरचा भाऊच असावा असं या ठिकाणी मला वाटतंय आणि चढाई करतोय. खरोखरच एक सुंदर अशी चढाई आणि या ठिकाणी सुपर रेड घेत आपल्या संघाचं आघाडी मिळवून देण्यात तो यशस्वी ठरतोय. एक सुपर रेड ज्या नावाप्रमाणे त्याने खेळ केलाय तोच साहिल गाणेकर. तो माघारी परत त्याला प्रत्युत्तर राजू. खरोखरच सुंदर टॅकल करण्यात माहीर आहे तो राजू. परंतु या ठिकाणी त्याला मेन संघामध्ये काय त्याला स्थान लाभलेलं आणि या ठिकाणी गुण गमावला आहे तो विंचवा देवीनं. अशी ही एक एक गुण वाढत जातोय तो म्हणजेच विंचवा चिंचमाता या संघाकडे. तर एक एक गुण गमावतोय तो विंचवादी क्रीडा मंडळ. चढ्यासाठी गेलं राज श्रीवर्धनकर आणि याची पकड होते का ते पाहायचं आहे. पण तितकाच चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण काही हे जे व्यासपीठ आहे ते तालुका स्तरावरचं व्यासपीठ आहे. चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामधला अनुभव येतो तो फार महत्त्वाचा असतो की पुढच्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व ज्यावेळी करतो त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न आणि बोथाव जाहीर केलं ते पंचांनी. तर या ठिकाणी एक अंकेश आपल्याला पाहायला मिळतोय तो मैदानामध्ये एकटाच आहे आणि एक लोणाचा भोजा या ठिकाणी विंचवादेवी बीच्या दर.
सुजित सतकर यांकडून साहिल गाणेकरला 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 3 पॉईंट आणल्याबद्दल. त्याने सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे. प्रसादाची चढाई आणि त्याच्या समोर आहे ते 7चं क्षेत्ररक्षण. अजूनपर्यंत जो संघर्ष करायचा आहे तो विंचवादेवीला करायचा आहे, परंतु या ठिकाणी तितकाच मजबूत संघ आहे तो म्हणजेच चिंचमाता बोलली की या मोसमातील जवळजवळ 8 स्पर्धांमध्ये विजेतेपद प्राप्त केलेला हा संघ आहे. तर आज कोण ठरतोय विजेता ते पाहायचं आहे. कालची स्पर्धा कापोली येथे झाली, त्या कापोलीच्या स्पर्धेमध्ये जाकमाता शिस्ते हा संघ विजेतेपद प्राप्त करून दिला होता आपल्या संघासाठी आणि तोच या स्पर्धेतून पहिल्या फेरीमधून बाद झाला आहे. खरोखर सांगतो की एकाच एक असे संघ श्रीवर्धन म्हसळा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु खेळाडूने आपले वृत्तीचं प्रदर्शन करणं तितकंच फार गरजेचं आहे. राज याची चढाई आणि त्याच्यासमोर आहेत ते 7चं क्षेत्ररक्षण. कालची स्पर्धा खरोखरच अविस्मरणीय स्पर्धा झाली. जवळजवळ 3 ते 4 वर्षाच्या कालावधीनंतर आपण त्या स्पर्धेचा अनुभव घेतला होता, तो म्हणजे श्रीवर्धन मर्यादित कबड्डी स्पर्धेचा. आणि चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ऋतिक चव्हाण आणि त्याच्यासमोर 7चं क्षेत्ररक्षण आहे. एक चांगला खेळाडू निर्माण केला आहे, तयार केला आहे, तो म्हणजे चिंचमाताच्या व्यवस्थापनानं की आदगावचा मूळचा हा रहिवासी, परंतु यावर्षी चिंचमाताचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. तर सौगन आपल्यासाठी एक खुशखबर आहे की आपल्यासाठी एक महत्त्वाचं शिवधनुष्य या ठिकाणी पेरायचं आहे. चढ्यासाठी गेला तो प्रसाद तो टच करण्याचा प्रयत्न ही डू आय डायची यांची आमंत्रित केलं आहे ते चिंचमाता या संघानं. तर गेली 2-4 वर्षानंतर श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा बंद पडल्या होत्या, कोरोनाच्या कारणास्तव काही स्पर्धा झाल्या नव्हत्या, परंतु कालची झालेली स्पर्धा अविस्मरणीय अशी स्पर्धा होती. कारण नवोदित खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ करून देण्याचा प्रयत्न विंचवादेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. चढ्यासाठी जात होतं आणि गाणिकेचं खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी खरोखरच एक सांगतो की सुंदर टॅकलसाठी या ठिकाणी टाळ्या होणार आहेत आणि यजमान संघ असल्या कारणानं आपल्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बक्षिसांची खैरत सुद्धा या ठिकाणी व्हायला हवी आहे. तर चढ्यासाठी गेलं 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आणि त्याच्यासमोर 7चं क्षेत्ररक्षण आहे. श्रीवर्धन कबड्डीचं माहेरघर म्हटलं जातं, असं बोललं जातं की श्रीवर्धन तालुका म्हणजे कबड्डीचं माहेरघर पाहिलं जातं. खास करून बोर्ली, वडवली, कापोली, शिस्ते, दिव्यागर आणि नंतर श्रीवर्धनचा नंबर लागतो. श्रीवर्धनमध्ये सुद्धा काल जवळजवळ 24 संघांनी सहभाग नोंदवला होता, तरीसुद्धा त्या स्पर्धेला जी रंगत होती ती रंगत प्रेक्षक वर्गाने काल नक्कीच अनुभवली होती. चढाईसाठी गेल्या 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला ऋतिक चव्हाणला अंडरआर्म क्रिकेटचे काही चाहते असतील ते सुद्धा नक्कीच ओळखत असतील. तर तो माघारी पडतो, त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणजेच 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आणि त्याच्यासोबत 6चं क्षेत्ररक्षण राजू. एक विंचवादेवीच्या आशेचा किरण एक क्षितिजावर येणारा एक उगवता तारा आपण पाहतोय, तो म्हणजेच राजू साठे. तो माघारी परततोय आणि त्याला या ठिकाणी प्रत्युत्तर देणार आहे. खरोखर सांगतो राज जबरदस्त फॉर्ममध्ये, परंतु या ठिकाणी त्याला आपल्या नावाप्रमाणे खेळ करायचा आहे. लीड जरी मोठी असली तरी हा स्पर्धेतील पहिली फेरी हे खेळतात ते म्हणजे चिंचमाता वर्सेस विंचवादेवीच्या दरम्यान चालू आणि या ठिकाणी राज रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न करतोय का ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी भावेश चढ्यासाठी जातोय. खरोखरच एक चांगला खेळाडू, होतकरू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो विंचवादेवीच्या माध्यमातून. आणि या पुढील सामना उत्कर्ष वर्सेस ओम जाकमाता कापोलीच्या दरम्यान खेळवला जाणार आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण यजमानांनी, ज्या आयोजकांनी या ठिकाणी जी काय मेहनत घेतली आहे ती मेहनत आपल्याला या ठिकाणी आपण यशस्वी ठरवायची आहे. चढ्यासाठी जाते तो ऋतिक चव्हाण आणि त्याच्यासमोर 6चं क्षेत्ररक्षण असणार आहे. तर सौगन तोडणकरला एक सुवर्ण संधी आहे की आपण जर का 7च्या चमूमध्ये चढाई केली तर उपाधी काकूंकडून नक्कीच बक्षीस दिलं जाणार आहे. तर 1 गुण प्राप्त होतोय तो
ऋतिक चव्हाणला चढाचढी जातोय पुन्हा एकदा राजू साठे आणि त्याच्यासमोर आहे ते 7चं क्षेत्ररक्षण. एक चांगला खेळाडू, चांगला खेळ या ठिकाणी पाहायचा आहे. ते का होतोय का ते पाहायचं आहे. परंतु यापुढील होणारा सामना आहे तोच म्हणजे जाकमाता कापोली वर्सेस उत्कर्ष क्रीडा मंडळ श्रीवर्धनच्या दरम्यान. मोठ्या संख्येनं मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खास करून श्रीवर्धन नगरचे माजी नगराध्यक्ष तसेच श्रीवर्धन नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सर्व खेळाडूंना, प्रेक्षक वर्गाला आणि आयोजकांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. एक चांगला आयोजन श्रीवर्धन शहरामध्ये प्रत्येक क्रीडा मंडळाच्या वतीनं देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. एक चांगली स्पर्धा की जी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेला हेवा वाटेल अशी ही स्पर्धा आपण आयोजित करत असतो. प्रत्येक मंडळ आपल्या मैदानासाठी जितकंच सहकार्य मेहनत करत असतो की येणाऱ्या खेळाडूला कोणतीही दुखापत होणार नाही यासाठी फार मेहनत घेतली जात असते. आणि एक दर्दी कबड्डी रसिक की ते कालपासून या स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा तितकंच कौतुक फार कमी आहे. तड्यासाठी जातोय तो ऋतिक चव्हाण आणि त्याच्यासमोर 5चा चंबू आहे. तर चौघां आपण फक्त एक रेड करायचे, फक्त एक रेड करायचे आणि काकूंकडून आपण बक्षीसपात्र व्हायचं आहे. 7च्या चंबूमध्ये आपण चढाई करायची आहे. एक अनुभवी असा डिफेंडर म्हणून पाहिला जातो तो चिंचमाताकडून, तो म्हणजे चौघन. आणि या ठिकाणी ऋतिकची एक मध्यंतर होतोय आणि यापुढील सामन्यासाठी विनंती करतोय सेकंड कॉल या ठिकाणी ओम जाकमाता कापोली वर्सेस उत्कर्ष क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांना विनंती करतोय की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. 14-2 असा गुणफलक आहे. 14 आहेत ते म्हणजेच चिंचमाता बोर्ली आणि 2 गुण आहेत विश्वादेवी श्रीवर्धन बी. तर या स्पर्धेचा जो पब्लिक हिरो होणार आहे या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू जो असणार आहे त्याला या ठिकाणी राजेंद्र भगत यांच्याकडून 1 ग्रॅमचं ब्रेसलेट दिलं जाणार आहे. ते कैलासवासी दत्ता सहदेव गुरव यांच्या स्मरणार्थ हे ब्रेसलेट या ठिकाणी त्यांनी जाहीर केले. एक आपल्या खेळाडूंना तर प्रथम क्रमांक असणारे विंचवादी क्रीडा मंडळाकडून 11,111 आणि ट्रॉफी आहे ती गीता एम्पोरियम जयंतीलाल सरेमल जैन यांच्याकडून दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 7,777 ॲडव्होकेट श्री अतुल चौगुले यांच्याकडून. तर चषक दिलं जाणार आहे ते म्हणजेच गीता एम्पोरियम जयंतीलाल सरेमल जैन यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 4,444 श्री औदुंबर श्रीधर यादव यांच्याकडून. तर चषक गीता एम्पोरियम यांच्याकडून. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 4,444 दीपचंद शेठ दिगंबर शेठ महाडी यांच्याकडून. तर चषक दिलं जाईल ते गीता एम्पोरियम श्रीवर्धन यांच्याकडून. बेस्ट रायडर बेस्ट डिफेंडरसाठी विमल शेठ जैन यांच्याकडून चषक लाभला आहे. तर लकी ड्रॉ विजेता मनगटी घड्याळ 5 आकाश चाचले यांच्याकडून दिली जाणार आहेत. विजेता गोल्ड मेडल उपविजेत्याला गोल्ड मेडल दिलं जाणार आहे ते कैलासवासी जयराम माळी यांच्या स्मरणार्थ नरेश जयराम माळी याचकडून दिलं जाणार आहे. तर आज आपण आपल्या खेळाडूंचा जी व्यवस्था असते एक फार महत्त्वाची म्हणजे मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था ती केली आहे. ते म्हणजे आमचे सहकारी आमचे मित्र प्रसाद भोवड यांनी की या ठिकाणी आपल्याला बिस्लरी
च्या पाण्याच्या बॉटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते खेळाडूंसाठी पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली जाते ते श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धांमध्ये किंवा तालुका आसनच्या कबड्डी स्पर्धांमध्ये. तर सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि या ठिकाणी साहिल घाणेकरची चढ आणि या ठिकाणी सुपर टॅकल होतोय का ते पाहायचं आहे, बघूया. आणि सुपर टॅकल दुसऱ्यांदा बाद करण्यात यशस्वी ठरलाय विंचवादेवी जीवनेश्वर कोण. या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. आत्तापर्यंत 2दा त्याची टॅकल करण्यास यशस्वी ठरलाय तो विंचवादेवीचा क्षेत्ररक्षक. चढ्यासाठी जातोय, ज्याच्या वारंवार चढ्या आपण पाहतोय तो म्हणजे भावेश आणि त्याला चांगली साथ द्यायची ते इतर सहकार्याने, परंतु वेळ फार निघून जातोय. परंतु एक चांगला एक गुण मिळतोय. एक चांगला क्राऊड या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्या स्वतःच्या संघासाठी. या ठिकाणी त्यांचा या स्पर्धेचं ज्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून जी कबड्डी स्पर्धा आपण प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहतोय ती म्हणजे जय गणेश स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून त्यांचे तर आज आपण जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आनंद प्रत्येकजण घेऊ शकता. आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा यूट्यूबवर आपल्या चुका असतील किंवा आपलं चांगलं क्षेत्ररक्षण असेल, चांगली चढाई असेल, ती सुद्धा आपण संग्रहित ठेवू शकतो. इतकं चांगलं कार्य या ठिकाणी मयुरेश मयेकरच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. मयुरेश क्रिकेटसाठी दर्दी असा हा मयुरेशचं व्यक्तिमत्व, परंतु त्यांनी कबड्डीसाठी तितकंच वेळ आम्हाला या ठिकाणी दिलं आहे. त्याचं सुद्धा मी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. तर चढाईसाठी गेला आहे तो 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू आणि आमच्या या परिसरामध्ये शिकारी सुद्धा आम्हाला फार चाहते आहेत. शिकारीला झाडारी लोक खूप आहेत, त्यामुळेच जे काय घडलं आहे ते शिकारीच्या आवाजानुसार घडलेलं आहे. तर एक विनोदाचा भाग असेल तो चढाईसाठी गेला ते ऋतिक चव्हाण आणि त्याच्यासमोर 5चा क्षेत्ररक्षण. तर आपण या स्पर्धा खरोखरच गाजवत असतो. एक खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी दाखवायचं असतं आणि या ठिकाणी आयोजक सर्वात जास्त मेहनत घेत असतात. 2 दिवस या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगवत आहेत. खरोखरच सांगतो की यासाठी टाळ्या होणे फार गरजेचं आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय, कारण का आपल्यासाठी ही चांगली एक मेजवानी आहे की आपल्यासाठी एक एंटरटेनमेंट म्हटलं जातं ते आहे आणि खेळाडूंना त्यासाठी आपल्यासह कौशल्य दाखवण्याचं एक व्यासपीठ आहे. चढ्यासाठी जातो तो डिवाइड आहे. संयम राखायचा, जर संयम राखला तर नक्कीच राजसाठी आपल्याला, परंतु या ठिकाणी श्रीश आणि त्याचे सहकारी सुपर रेड करत माघारी परतलाय तो राज. डिवाइड आहे. मी विनंती करतोय जितका मोठा खेळ असेल, जितका मोठा संघ असेल, परंतु कबड्डी हा कबड्डीचा आत्मा आहे आणि तोच जर का उच्चार या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. कारण आपण चांगल्या व्यासपीठावर या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. या स्पर्धा आपल्यासाठी आहेत आणि आपलं कौशल्य कबड्डीच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक टॅकल होते, 1 गुण गमावला आहे, तो म्हणजेच विंचवादेवी जीवनेश्वर कोंडणं. राजाची चढाई आणि त्याच्या समोर आहे ते
तर सौगंध आमच्या उपाध्ये काकूंचा आपण या ठिकाणी वारंवार सूचना केल्या जातात की सौगंध जर चढाईसाठी गेला तर नक्कीच बक्षीस पात्र होणार आहे. आणि या ठिकाणी एक लोणाचा बोजा तो म्हणजेच ओम विंचवादेवी जीवनेश्वर कोण बी या संघावर. तर यापुढील सामन्यासाठी विनंती करतोय, वारंवार विनंती केलेल्या आहेत की ओम जाकमाता कापोली वर्सेस उत्कर्ष श्रीवर्धन. श्रीवर्धन शहरातील एक नामवंत असा संघ उत्कर्ष आणि त्याची गाठ पडणार आहे ती म्हणजेच बलाढ्य अशा ओम जाकमाता कापोली या संघाच्या समोर. भावेश कोजबे चढ्यासाठी जातोय आणि त्याच्यासमोर 7चं क्षेत्ररक्षण आहे. खरं म्हटलं तर कबड्डीचा खरोखरच आपण चांगलं नाव रोशन करतोय तो म्हणजे प्रत्येक खेळाडू, पण खेळाडूनं रोज मेहनत घेणं फार गरजेचं आहे. आयोजक जो मंडळ आहे खरोखरच सांगतो की श्रीवर्धनमधील कबड्डी स्पर्धेतला अतिशय सुंदर असा खेळ जो म्हणजे आपण विंचवादेवीच्या खेळाडूंकडून पाहत असतो, परंतु सराव फार महत्त्वाचा आहे. सरावापासून जर आपण कितीही नाव कमवलं असलं कबड्डीमध्ये पण सराव केला नाही तर आपल्या मैदानातल्या खेळाचे काय परिणाम होतात ते आपण सर्वजण अनुभवतो. आणि सुंदर चढाई करत एक चांगली हुलकावणी दिली होती. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचा दर्दी प्रेक्षक वर्ग अर्थातच विंचवादेवी जीवनेश्वर कोंडावरील हा प्रेक्षक वर्ग आणि या स्पर्धेचा एक उत्साह वाढवण्याचा त्यांच्याकडून हा प्रयत्न केला जातोय. डिवायडरसाठी पाचारण केले आणि त्याच्यासमोर पुन्हा एकदा शेवटची 3 मिनिटं घोषित केलेत. मी विनंती करते पुढील 2 संघांना की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. एक ज्याच्या सुंदर टॅकल केल्यात तोच गाणेकर पुन्हा एकदा मैदानामध्ये पोचतोय, म्हणजेच खास करून विंचवादेवीच्या क्षेत्ररक्षणाच्या समोर. यापूर्वी त्याला 2दा टॅकल करण्यात यशस्वी ठरला आहे तो म्हणजे विंचवादेवीचा क्षेत्ररक्षक. आजच्या या स्पर्धेला आपल्याला पंच म्हणून लाभलेत ते म्हणजे पिसाट सर आणि त्यांचे सहकारी. राजू शहापूरकर. पिसाट आणि राजू शहापूरकर हे या स्पर्धेचे पंचांची भूमिका या ठिकाणी पार पडतात. तर काही दिवसापूर्वीच मंडणगड लीग झाली होती, तालुका आसूंच्या माध्यमातून झाली होती. त्यामध्ये सुद्धाच आपण यूट्यूबच्या माध्यमातून जर कोणी पाहिली असेल तर खरोखरच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ती कबड्डी स्पर्धा दिली होती. ती मंडणगडसारख्या एक दुर्गम तालुक्याने सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आपलं खेळाडूंना एक व्यासपीठ तयार करून दिलं होतं आणि या ठिकाणी टोटच करत 1 गुण प्राप्त करून देतो तो चिंचमाताचा खेळाडू. तर येत्या काही दिवसामध्ये मुरुड असोसिएशनची सुद्धा कबड्डी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. MKL कदाचित एमवरनं होणारे जे तालुके आहेत त्यांना महाराष्ट्र लीग प्रमाणेच या ठिकाणी MKLचा बहुमान मिळतो. म्हणजे मुरुडला सुद्धा MKL, मंडणगडला सुद्धा MKL झाली आणि उद्यापासून एक चांगलाच कबड्डीचा थरार आपण सर्वजण अनुभवणार आहोत. जर यूट्यूबला कबड्डी स्पर्धा आली तर खरोखरच आपल्याला त्यांना पाहता येईल, कारण उद्यापासून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जी भिवंडी येथे कान्हेरच्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये नवीन विजेता कोण होतं ते पाहायचं आहे. गेल्या वर्षी आपण पाहिला होता तो म्हणजेच रत्नागिरीचा संघ. शेवटचा मिनिट पंचांनी या ठिकाणी घोषित केला आहे. त्यामध्ये अजिंक्य पवार, ज्युनियर अजिंक्य पवार आणि त्याचे सहकारी खास करून गमरेचं सुद्धा कौतुक तितकंच फार महत्त्वाचं आहे. लागोपाठ 2 ठिकाणी राज्य अजिंक्यपद जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती. जिल्ह्याच्या संघानं की जी वरळीला झाली होती त्यामध्ये सुद्धा रत्नागिरीने विजेतेपद प्राप्त केलं होतं आणि सेमीफायनलला पोहोचले होते. तेच म्हणजेच रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि उपनगर. तर एक दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जो आपल्याला सर्वांच्या समोर साकारताना दिसतो तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा. जरा विषय जरा वेगळ्या बाजूने जातोय.